चला चला आज केमिस्ट्रीला सुरुवात करायची. केमिस्ट्रीला सुरुवात करण्याच्या अगोदर हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी कोण आहे इथपासून बऱ्याचजणांना माहीत नाही. तर मी प्राध्यापक ढवाल, केमिस्ट्रीचा पेपर मी घेणार आहे. त्यानंतर मॅथ्सचे आणि फिजिक्सचे व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत, तर ते वाळून सर घेणार आहेत. आणि बायोचे ज्यांचं बायो आहे किंवा बायोचे व्हिडिओज जे बघणार आहेत त्यांच्यासाठी श्रीवास्तव सर बायो घेणार आहेत. तसे 3 टीचर 4 सब्जेक्ट घेणार आहेत. एक पहिली गोष्ट. दुसरं असं की आत्ता सध्या जे आपण सुरू करतो आहे तर ते व्हिडिओ जे आहेत तर ते फार मोठे व्हिडिओज नाही आहेत. आम्ही 12वीला जे व्हिडिओज पाठवतो तर ते 35 to 40 मिनिटचे व्हिडिओज आहेत. तुमच्यासाठी जरा छोटे 20 ते 25 मिनिटचे व्हिडिओज आहेत. एक दुसरं असं की ते व्हिडिओज तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. म्हणजे पहिल्यांदा समजलं तरी दुसऱ्यांदा बघा, नाही समजलं तर अजून 2दा बघा. आणि त्यातून नाही समजलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा की हा कन्सेप्ट नाही समजला, तर तसंही करता येऊ शकतं. दुर्दैवाने काय झालं आहे की ह्या कोरोनामुळं आपल्याला ट्युशन चालू करता येत नाही. 12वीच्या ट्युशन्स आणि 9वीच्या किंवा 10वीच्या ट्युशन म्हणण्यापेक्षा कॉलेजेस 12वीचं आणि 9वी 10वीचं स्कूल हे जरा लवकर चालू होण्याची शक्यता आहे. पण 11वी जरा मागेच ठेवून जाण्याची शक्यता आहे. काय होणार आहे, कसं असणार आहे आपल्याला काहीच आयडिया नाही. पण त्यामुळं आपल्याला हे ऑनलाईनवर जास्त अवलंबून राहावं लागणार आहे. त्याच्यामध्ये ऑनलाईन टीचिंग घेतलं तर काही प्रॉब्लेम जास्त येतात. रेंज नसते, त्याच्यानंतर काही ठिकाणची रेंज जाते, त्यानंतर ऐकू येत नाही, व्हिडिओमध्येच असं तुटक दिसतात. हे सगळे प्रॉब्लेम विचारात घेता तुम्हाला मी व्हिडिओज पाठवणार आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं, आता सिलेबसला सुरुवात करताना ते असं सिलेबसबद्दल असं सांगता येईल की सिलेबस जो आहे तो गेल्या वर्षी बदलला आहे. तुमच्या सुदैवाने असं म्हणे होता, सुदैवाने हा एक फॅक्टर झाला की 1 वर्ष हा जुना सिलेबस तुम्हाला झाला आणि सिलेबसमध्ये काही चेंजेस केलेले आहेत. नवीन जो आत्ता गेल्या वर्षीचा सिलेबस म्हणजे आता तुम्हाला आहे तो सिलेबस हा टफ थोडासा झाला आहे. कारण त्यांनी NCERTच्या लेवलचा HSC बोर्डचा सिलेबस केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो सिलेबस आहे तर तो NCERT सारखाच केला आहे. काही कन्सेप्ट तर NCERTपेक्षाही जास्त आहेत. एक दुसरं असं की 11वी आणि 12वी हे दोन्ही पण वर्षांचे सिलेबस जे आहेत तर ते तुम्हाला CETसाठी पण, नीटसाठी पण आणि JEEसाठी पण, तिन्हीसाठी पण आवश्यक आहेत. आता काहींचं असं म्हणणं असेल की आम्हाला नीट JEE CET द्यायची नसेल, पण तरीसुद्धा हे बेसिक नॉलेज आहे आणि हे जर नॉलेज तुमचं 11वी 12वीचं परफेक्ट असेल ना तर प्रॉब्लेम येत नाही. तेव्हा सिलेबस हा इंटरेस्टिंग पण आहे. गेल्या वर्षी आपण सगळा सिलेबस कॉलेजमध्ये सगळा सिलेबस कंप्लीट होत नाहीत कारण वेळ कमी पडतो. आपण मात्र ट्युशनमध्ये एक्स्ट्रा घेऊन तो सिलेबस कंप्लीट करणार आहोत किंवा करत असतो. आणि यावर्षी थोडंसं बॅच सुरू व्हायला उशीर झाला, पण आपलं होईल ते कंप्लीट, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. आता केमिस्ट्रीला सुरुवात करायचं म्हटलं मी टॉपिकला सुरुवात करतो. तर केमिस्ट्रीसाठी सुरुवात करण्याच्या अगोदर मार्केटमध्ये म्हणजे साखरमध्ये किंवा अजून कुठे जिथे अवेलेबल आहे तिथून टेक्स्टबुक विकत घ्या. हे केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक आहे आणि तुमच्यापाशी टेक्स्टबुक असतील तर फार बरं होईल. जेव्हा मी एक्सप्लेन करत असतो तेव्हा किंवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघता तर तेव्हा ते टेक्स्टबुक पण ओपन करून ठेवा. टेक्स्टबुकमध्ये असणारं रीड करा, नंतर व्हिडिओमध्ये असणारं बघा आणि नंतर बोर्डवर समजा मी काही लिहिलं तर ते तुमच्या व्हिडिओजमध्ये असणार आहे, तर ते तुम्ही पुन्हा तो व्हिडिओ बघून तर त्या पण नोट्स तयार करा. कारण काय होतं, टेक्स्टमध्ये जी लँग्वेज आहे ती बऱ्यापैकी टफ आहे. त्यानंतर कन्सेप्ट जे आहेत तर ते डिटेलमध्ये घेतलेले नाहीत, काही ठिकाणी चुकीचं पण आहे. तुम्हाला मी नोट्स पण देणार आहे. त्या नोट्स पण तुम्हाला PDF थ्रू किंवा डायरेक्ट तुम्हाला पाहिजे असतील तर त्या प्रत्येक टॉपिकच्या आपण प्रिंटेड नोट्स आहेत, त्या प्रिंटेड नोट्स पण तुम्हाला पाठवणार आहोत. तेव्हा प्रिंटेड नोट्स पण असतील. टेक्स्टबुक तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता, टेक्स्टबुक आम्ही काही देत नाही. त्याच्यानंतर इथं जे बोर्डवर मी एक्सप्लेन करणार आहे ते तुमच्या व्हिडिओजमध्ये असणार आहे, तर आणि ते ॲडिशनल असणार आहे, बऱ्यापैकी ॲडिशनल असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे आणि ते सगळं मी घेणार आहे. आता हे सुरुवात केल्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 10thला मला वाटतं तुम्हाला नवीन सिलेबस होता, मला माहीत नाही की तुमचे टॉपिक्स किती होते वगैरे, पण आत्ता 11thला केमिस्ट्री या सब्जेक्टचे 16 टॉपिक्स आहेत. 16 टॉपिक्स 16 टॉपिक आहेत, म्हणजे 10पेक्षा नक्की जास्त असतील.
फिजिक्सचे पण तेवढेच असतील असावेत असं मला वाटतं. मी काय फिजिक्सचं बघितलं नाही आहे. आणि या 16 टॉपिक्सचं त्यांनी 4 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. ते 16 टॉपिक जे आहेत त्यामध्ये फर्स्ट जे आहे ते जनरल केमिस्ट्री, त्यानंतर सेकंड जे आहे ते फिजिकल केमिस्ट्री, नेक्स्ट जे आहे ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि लास्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुमच्या टेक्स्टमध्ये हे जे टेक्स्टबुक आहे ना, त्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा त्यासाठी वेगवेगळे कलर दाखवलेले आहेत. पहा, जनरल केमिस्ट्रीसाठी येलो आहे, त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक साठी किंवा फिजिकलसाठी असा थोडासा ब्ल्यू आहे, त्यानंतर पिंक कलर इनऑर्गॅनिकसाठी, आणि ऑर्गॅनिकसाठी असा ग्रे कलर आहे. असे 4 कलरमध्ये ते टॉपिक आहेत. याच्यामध्ये सगळेच केमिस्ट्री महत्त्वाचं आहे. पण जर आपण 12चा विचार केला की केमिस्ट्री हे टॉपिक 16 टॉपिक हे 11चे आहे, आणि 12थला सुद्धा 16 टॉपिक म्हणजे 32 टॉपिक्सचं प्रिपरेशन तुम्हाला 11th आणि 12th साठी करायचं आहे. 16 टॉपिक्स फॉर 11 सायन्स आणि 16 टॉपिक्स फॉर 12 सायन्स. मलाही माहिती केमिस्ट्री हा सब्जेक्ट कंपल्सरी सब्जेक्ट आहे, तेव्हा त्याला और काही नाही आहे. आणि त्या 16 टॉपिकमध्ये इथं मात्र 3 ग्रुपमध्ये ते क्लासिफिकेशन केलं आहे. एक फिजिकल केमिस्ट्री, त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, आणि थर्ड जे आहे तर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्रीचे 6 टॉपिक्स आहेत, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 3 टॉपिक्स आहेत, 6 + 3 9, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 7 टॉपिक्स आहेत. असं या ठिकाणी 16 टॉपिकचं 12चं डिस्क्रिप्शन मी सांगितलं. 11मध्ये जरा वेगळं आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री 3च टॉपिक आहेत पण मोठे टॉपिक आहेत. तर असं हे 16 टॉपिकचा मला 11वी आणि 12वी 2 वर्षामध्ये अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला 11चे टॉपिक्स नीट समजले असतील ना, आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तुम्हाला प्रत्येक केमिस्ट्रीबद्दल थोडक्यात सांगतो. तुम्हाला 11वी 12वीला केमिस्ट्री आहे, ठीक आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंगला गेला तरी केमिस्ट्री आहे. त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा बाकीच्या ब्रांचेस आहेत, तुम्हाला ऐकून माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जर BScला गेला, आता मी BScबद्दल का सांगतो तर मी BSc MSc केलं आहे, तेव्हा BSc MScबद्दल सांगतो. तर BScला गेल्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 3 वर्षाचं डिग्री कोर्स आहे. म्हणजे हे जनरल सायन्समध्ये मेडिकल इंजिनिअरिंगसाठी 4 वर्षाचा कोर्स असतो, पण BSc 3 वर्षाचं आहे. आणि ते BSc कंप्लीट केल्यानंतर BScला समजा केमिस्ट्री प्रिन्सिपल असेल तर MSc पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर ऑफ सायन्स करत असताना तुम्हाला स्पेशलायझेशन असते केमिस्ट्रीमध्ये. एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळ्यात टफ म्हटलं जातं, आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट जे आहे तर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अशा 3 ब्रांचेस, मेन ब्रांचेस आहेत. याच्याशिवाय अजून बऱ्याच ब्रांचेस आहेत. तुम्ही बायोशी रिलेटेड बायोकेमिस्ट्री असतं, त्याच्यानंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री असतं, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे, त्याच्यानंतर अजून एक न्यूक्लिअर केमिस्ट्री आहे, पॉलिमर केमिस्ट्री आहे. म्हणजे तो 2 वर्षाचं स्पेशलायझेशन असतं. तसं हे केमिस्ट्रीच्या अशा मेन ब्रांचेस आहेत. बाकीच्या सब्जेक्टमध्ये एवढं नसतं. केमिस्ट्री तसं फास्ट आहे, कारण केमिस्ट्रीमध्ये जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तर त्यामध्ये आता मी काय करणार आहे की हे 16-11ला जे टॉपिक्स आहेत त्यातल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या एका टॉपिकला सुरुवात करणार आहे, कारण सगळ्याचा बेस हा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे असं म्हटलं जातं. तर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला आपण सुरुवात करू. तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी रिलेटेड जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नंबर टेक्स्टबुकमध्ये 14 एवढा नंबर आहे.
14 टॉपिक आणि त्याचं नाव बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिक प्रिन्सिपल्स त्यांनी या टॉपिकमध्ये सांगितले. हा मोठा टॉपिक आहे, बरेच दिवस चालेल, आपण स्लो घेणार आहोत. हा टॉपिक संपल्यानंतर मी फर्स्ट टॉपिकला सुरुवात करतो. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ केमिस्ट्री असं टॉपिक आहे. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मला तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल सांगायचं. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ना, तर ते केमिस्ट्रीपेक्षा आपल्या रेग्युलर याच्यामध्ये एव्हरीडे लाईफमध्ये रोजच्या आयुष्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा रेफरन्स बराच येतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची केमिस्ट्री म्हणून म्हटलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कारण ऑर्गॅनिक कंपाऊंड सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड शिवाय पर्याय नसतो किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडशी संबंध येतो असं म्हणता येईल. तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते, तर सकाळी उठल्यानंतर बरेच जण ब्रश करतात. ते ब्रशसाठी जो ब्रश आपण वापरतो तर तो प्लास्टिकचा असतो. त्याचे ब्रिसल जे असतात ब्रशचे, ते म्हणजे दात आपण म्हणतो ते ब्रिसल जे आहेत तर ते नायलॉनचे असतात. म्हणजे ब्रश प्लास्टिकचा, ब्रिसल्स नायलॉनचे, हे दोन्ही पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. त्याच्यानंतर जे आपण पेस्ट वापरतो तर ती पेस्टसुद्धा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्येच येतं. तर ते पेस्ट म्हणजे हे एक झालं. त्याच्यानंतर बरेच जण घेत नाहीत मिल्क असं आपण म्हणूया. तर ते मिल्क असेल तर ते मिल्कसुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल. त्याच्यामध्ये मिल्कमध्ये लॅक्टोज असतं आणि लॅक्टोजचा फॉर्म्युला का C12H22O11 असा तसा फॉर्म्युला आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंडची केमिस्ट्री म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स, कार्बन ची केमिस्ट्री. आणि मला सांगायचं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड या पृथ्वीतलावर अर्थवर पूर्वी असं म्हटलं जायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे प्लांट्स आणि ॲनिमलपासूनच मिळवले जात होते असं म्हणतोय. केव्हा, तर अप टू 1823 1823 पर्यंत असं म्हटलं जात होतं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट आणि ॲनिमल पासूनच ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळवले जात होते. पण आफ्टर 1823 अजून 200 वर्ष पाहिजे. आफ्टर 1823 ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड, बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर प्रिपेअर्ड in laboratories. म्हणजे बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे लॅबमध्ये तयार करता येऊ लागले, प्रिपेअर करता येऊ लागले. आणि पूर्वी ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर लिमिटेड होता. प्लांटवरून नावं दिले जायचे, ॲनिमलवरून नावं दिले जायचे. तुम्हाला काही कंपाऊंड माहीत पण आहेत का, फॉर्मिक ॲसिड नावाचं कंपाऊंड आहे, ते फॉर्मिका म्हणजे रेड अँडवरून नाव दिलं जायचं. त्याच्यानंतर एक कॅप्रोइक ॲसिड नावाचं कंपाऊंड आहे, ॲसिड आहे ते कॅप्रोइक ॲसिड. कॅप्रो म्हणजे लॅटिनमध्ये गोट असं म्हणतात, शेळीच्या दुधापासून ते दुधामध्ये ते जास्त आढळतं. तर ते कंपाऊंड असे बरेच कंपाऊंड आहेत. ते प्लांटपासून ॲनिमलपासून मिळवले जायचे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओरिजिन हे प्लांट आणि ॲनिमल. पण 1823ला पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं गेलं. कोणतं, 1823ला युरिया हे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं गेलं. युरिया हे 1823. त्याचा फॉर्म्युला NH2C डबल बॉन्ड O NH2. हे पहिलं ऑर्गॅनिक कंपाऊंड 1823ला तयार केलं गेलं.
1845 ला तुम्हाला माहीत असणारा अल्केनचा फर्स्ट मेंबर मिथेन हा तयार केला गेला CH4. 1855 ला थर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं गेलं ॲसेटिक ॲसिड. तुम्हाला 10th झालंय पहा ॲसेटिक ॲसिडचा फॉर्म्युला CH3COOH. तर ह्या सगळे इंट्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि आत्ता म्हणजे आता 2020 तर या साली किती ऑर्गॅनिक कंपाऊंड माहिती झाले तर ऑर्गॅनिक कंपाऊंड हे 28च्या दरम्यान 28 मिलियन्स एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड माहीत झाले. 28 मिलियन्स एवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड माहीत आहेत. मी आता म्हणलं की सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर काही जण दूध घेत असतील तर ते ऑर्गॅनिक कंपाऊंड का तर त्याच्यामध्ये कार्बन आहे. मिथेनमध्ये एकच कार्बन आहे, याच्यामध्ये 12 कार्बन आहे. किंवा काहींना दूध आवडत नसेल त्यांना कॉफी किंवा चहा वगैरे लागत असेल तर त्यामध्ये जे आपण साखर वापरतो सुक्रोज असल्याला म्हटलं जातं त्याचा एक फॉर्म्युला तोच आहे C12H22O11 असा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की काही जर त्याच्यानंतर म्हणजे सकाळी किती वाजता उठतात हा मोठा एक क्वेश्चन मार्क आहे. तर जर काही नाश्ता वगैरे तुम्ही करत असाल जर म्हणजे सकाळी लवकर उठत असाल तर नाही तर डायरेक्ट काय जेवणच करतात तर ते जे आहेत ते सगळे स्टार्ची सबस्टन्सेस आहेत असं म्हटलं जातं. तर हे सगळे मिल्क असेल शुगर असेल त्यानंतर तुमच्या जेवणामध्ये जे काही पदार्थ आहेत ते सगळे म्हणजे पोळी त्यानंतर असं म्हणूया आपण की राईस वगैरे वगैरे हे सगळे जे सबस्टन्सेस आहेत ना ते ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. त्यानंतर जे आपण हे म्हणतात की 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा त्यासाठी लागणारे फ्युएल म्हणजे पेट्रोल डिझेल वगैरे हे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. त्यानंतर आपल्या अंगावर जे कपडे आहेत तर ते सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. हे माझ्या हातामध्ये डस्टर आहे तर हे सुद्धा प्लास्टिकपासून तयार केलं आहे ते पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. या ठिकाणी इथं हे सेल्युलोजपासून तयार केलं आहे ते पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. आणि फक्त हे रेग्युलरमध्येच आहेत असं नव्हे, याच्यामध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंडशिवाय पर्याय नसतो. आपल्या बारामतीच्या आसपास ज्या काही इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला माहीत असणार डायनॅमिक्स वगैरे त्याच्यामध्ये मिल्कची गरज असते तर हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये येतात. अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये बरेच वेळा म्हणजे थोडंसं आउट ऑफ सिलेबस जाऊन की बरेच वेळा बरेच जण किंवा BScला म्हणजे BScला केमिस्ट्री ठेवतात का तर त्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी जास्त असतात कारण ऑर्गॅनिकच्या इंडस्ट्रीज बऱ्याच आहेत. किंवा MScला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ठेवतात का ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमुळं त्या ठिकाणी पटकन जॉब मिळू शकतो असं समजलं जातं किंवा समजलं जातं अजून पण. आणि त्यामुळं ऑर्गॅनिकला जास्त वेटेज आहे आणि इंटरेस्टिंग केमिस्ट्री आहे. तर त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 11वीला 3 टॉपिक आहेत. टॉपिक नंबर 14 ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. टॉपिक नंबर 15 जो आहे तो हायड्रोकार्बन. तुम्ही त्यामध्ये काही वर्ड्स ऐकले असतील पहा. अल्केन तुम्हाला माहिती आहेत, मी ते अल्केनला आता सुरुवात करणार आहे किंवा बघूया आपण वेळ असेल तर. त्यानंतर अल्कीन अल्काईन ॲरोमॅटिक कंपाऊंड. पूर्वी ओल्ड सिलेबसमध्ये जुन्या सिलेबसमध्ये अल्केन वेगळा होता, अल्कीन पण वेगळा होता, अल्काईन पण वेगळा होता सेपरेट. टॉपिक नंबर 11, 12, 13, 14 वगैरे. आता मात्र एकाच टॉपिकमध्ये ते 4 सब टॉपिक NCERT प्रमाणे एकत्र केलेत. आणि शेवटचा टॉपिक 11वीला त्यांनी इन्क्लूड केला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. रोजच्या आयुष्यामध्ये केमिस्ट्रीचं काय महत्त्व असतं ते म्हणजे सोप इंडस्ट्री सोप जे असतात ते. त्याच्यानंतर हे मेडिसिनमध्ये जे काही ड्रग्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये येतात. आपण या टॉपिकला सुरुवात करूया. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यातलं एकच वाक्य आजचं महत्त्वाचं केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज कॉल्ड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एवढं एकच वाक्य महत्त्वाचं. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर 27 to 28 मिलियन्स एवढा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर आहे. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड पूर्वी प्लांट आणि ॲनिमलपासून मिळवले जात होते असं म्हटलं जात होतं. आता मात्र लॅबमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करता येतात. दरवर्षी त्याच्यामध्ये एक 8-10 हजार ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲड होत राहतात. आणि आपल्या रेग्युलर याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडला जास्त महत्त्व आहे. हे झालं एक. आता थोडंसं हा झाला इंट्रोडक्टिव्ह पार्ट. आपल्या टेक्स्टमध्ये हे काहीच नसेल किंवा नाही. आपल्याला अल्केनला सुरुवात करायची. अल्केन्स
बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी बॉन्ड्स वगैरे बरेच सांगितलं आहे, पण ते बॉन्ड्स तुम्हाला पटकन समजणार एक जो युनिट आहे ते अल्केन. अल्केन म्हणजे काय असतं? अल्केन्स आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आणि तुम्हाला 9th की 10th मला माहीत नाही, मी टेक्स्ट बघितलेले नाही आहेत, तर अल्केनचा जो जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला आहे तर तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या बुकमध्ये पण असेल CnH2n+2 असा जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला आहे. मी फक्त अल्केनवरच कॉन्सन्ट्रेट करतोय. तर अल्केनचा हा जनरल मोलेक्युलर फॉर्म्युला. आता मला तुम्हाला अल्केनबद्दल विचारायचं आहे. 3 वर्डमध्ये अल्केनची डेफिनेशन केली. अल्केन्स आर ॲलिफॅटिक, अल्केन्स आर सॅच्युरेटेड, अल्केन्स आर हायड्रोकार्बन. आणि नावामध्येच बरंचसं आहे. तुम्हाला हायड्रोकार्बन काय माहिती आहे? हायड्रोकार्बन म्हणजे कंपाऊंड्स कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन. ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे त्यांना हायड्रोकार्बन म्हटलं जातं. आणि त्याचा रेशो कसा आहे? CN म्हणजे कार्बन N असते. समजा कार्बन 1 असेल तर हायड्रोजनचा नंबर किती असतो? 2 × 1+2 म्हणजे N=1 असेल. तर म्हणजे 1 कार्बन असेल तर हायड्रोजन 2 × 1 म्हणजे 2+2 म्हणजे C1 असेल तर हायड्रोजन 4 असतात. हे तुम्हाला 10th झालेलं आहे. अल्केनचा हा फर्स्ट नंबर मिथेन. त्या मिथेनची वेगळी नावं आहेत. तुम्हाला त्याचं एक नाव द्यायचं म्हटलं तर त्याला मार्श गॅस असे म्हटलं जातं. मार्श गॅस. आता हा कुठे वापरतात तुम्ही ऐकून असाल का की याच्यामध्ये म्हणजे गोबर गॅसच्या प्लांटमध्ये त्यामध्ये हा गॅस तयार होतो. कुकिंग गॅस म्हणून पण याचा उपयोग केला जातो. कुठे? तर गोबर गॅस प्लांटमधून तयार होणारा. तर हा N=1चा अल्केन. मला ते नाही सांगायचं, मला एवढं सांगायचं आहे अल्केनमध्ये 2च एलिमेंट असतात, कार्बन आणि हायड्रोजन. त्यानंतर अल्केन्स आर सॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. सॅच्युरेटेडचा मिनिंग तुम्हाला माहीत पाहिजे. मग सॅच्युरेटेड म्हणजे कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आता इथं एकच कार्बन आहे तेव्हा कार्बन हायड्रोजन हे सगळे सिंगल बॉन्ड असतात. हे बॉन्डिंग आपण उद्या डिस्कस करणार आहोत. मिथेनमध्ये आपण असा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढतो. हा ॲक्सेप्ट केलेला आहे पण हा करेक्ट नाही. हा स्वीकारलेला आहे पण तो एवढा करेक्ट नाही आहे. मला अल्केनचा सेकंड नंबर सांगायचा आहे. N=2 असेल तर कार्बन 2 असतात. इथं CN ची व्हॅल्यू 2 घेतली, कार्बन 2. हायड्रोजन तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल 2 × 2+2 म्हणजे बरेच 2 झाले पण हा फॉर्म्युला होतो C2. H2 × 2 म्हणजे 4+2 म्हणजे 6 कळतं. 2+2 2 × 2 म्हणजे 4+2 6. आणि या अल्केनचं नाव तुम्हाला माहीत आहे. याचं नाव आहे इथेन. अल्केनचा सेकंड नंबर इथेन असं म्हटलं जातं. इथेनमध्ये कार्बन किती? 2 आहे. आणि हा फर्स्ट कार्बन, याला फर्स्ट कार्बन असं म्हणतो. आणि नंतर हा सेकंड कार्बन. ह्या 2 कार्बनमध्ये असा एक बॉन्ड दाखवला आहे, याला आपण कोलन बॉन्ड असं म्हणतो. तयार कसा होतो, काय आहे ते आपण नंतर डिस्कस करूया. हा कोलन बॉन्ड. आणि हा कार्बनची व्हॅलन्सी 4 असते. का 4 असते ते आता पुढे आपण जाऊया तेव्हा डिस्कस करू. तर 4 म्हणजे याला 4 लाईन काढायचे, त्यांना म्हणायचं बॉन्ड. हा एक बॉन्ड, हा दुसरा कोलन बॉन्ड, हा तिसरा कोलन बॉन्ड, इथे चौथा कोलन बॉन्ड. तुमच्या कार्बन 2 होते, हा फर्स्ट झाला, सेकंड झाला. संपले कार्बन. हायड्रोजन 6 आहेत तर 1 कार्बनला असे 3 हायड्रोजन जोडावे लागतील. 3 हायड्रोजन जोडल्यामुळे 1ची व्हॅलन्सी 1 2 3 4 व्हॅलन्सी झाली. आणि कार्बन 2ची व्हॅलन्सी 1च झाली. हा बॉन्ड जो आहे हा दोघांचा आहे. हा बॉन्ड आहे कार्बन नंबर 1चा आणि हायड्रोजनचा. हा कार्बन नंबर 1 या हायड्रोजनचा आणि हा कार्बन नंबर 1 हायड्रोजनचा. कार्बनची व्हॅलन्सी फुलफिल झाली. कसं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. त्याच्यानंतर हा कार्बन 2 जो आहे त्या कार्बन 2ची व्हॅलन्सी एकच झाली. तुमच्याकडे हायड्रोजन 6 पैकी इथं 3 आल्यामुळं राहिले 3 हायड्रोजन तुम्हाला इथं अटॅच करायचे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हा अल्केनचा सेकंड नंबर. मला त्यातनं काय सांगायचं आहे? अल्केनचा ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिकचं मिनिंग कसं आहे? ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड. ॲलिफॅटिकचा अर्थ असा आहे ओपन चेन कंपाऊंड. इथं लिहितो मी ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड्स. मिथेनमध्ये चेन असं नाहीये. इथेनमध्ये 2 कार्बन आहे तरी 2 कार्बनची चेन आणि ती ओपन आहे. तुम्हाला क्लोज चेन कंपाऊंडचं एक्झाम्पल पण माहिती आहे पहा. तुम्हाला 10th ला बरेच वेळेला
हे एक्झाम्पल माहिती आहे. हे बेन्झीन नाही. बेन्झीन केव्हा होतं माहिती, अल्टरनेट डबल बॉन्ड दिल्यानंतर हे बेन्झीन होतं. तर या बेन्झीनला C6H6 तर हे अरोमॅटिक कंपाऊंडमध्ये येतं. तर हे कसं आहे, क्लोज चेन आहे. क्लोज चेन. जर मी असं कंपाऊंड घेतलं असतं तर बेन्झीन नाही, तुम्हाला याचं नाव काही ना माहीत असेल नसेल मला माहीत नाही, सायक्लोहेक्सेन C6H12. मला एवढं सांगायचं आहे हे दोन्ही पण क्लोज चेन कंपाऊंड आहे. क्लोज म्हणजे बंदिस्त, म्हणजे कार्बन एकमेकाला असं एक बॉन्डिंग करून या ठिकाणी असं क्लोज चेन कंपाऊंड होतं. त्यांना रिंग कंपाऊंड असे म्हणतात. क्लोज चेन कंपाऊंड ऑल्सो कॉल्ड ऑर रिंग कंपाऊंड्स. त्यांना रिंग कंपाऊंड असंही म्हटलं जातं. किंवा त्यांना तिसरं टर्म सांगायचं म्हटलं तर त्यांना सायक्लिक कंपाऊंड असे म्हणतात. बेन्झीन, सायक्लोहेक्सेन, सायक्लो असा शब्द पहा, तर सायक्लिक कंपाऊंड. तसं हे अल्केन नाही आहेत, ते ओपन चेन कंपाऊंडमध्ये येतात असं या ठिकाणी आहे. आणि दुसरं अजून एक मला सांगायचं आहे, तिसरी टर्म. आपण अल्केन उद्या कंटिन्यू करणार आहोत. की फक्त तुम्हाला 3 शब्द सांगतात. अल्केन्स हा ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन. ओपन चेन म्हणजे ओपन असते. त्यानंतर सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडला मराठीमध्ये संतृप्त असं म्हणतात. संतृप्त म्हणजे या ठिकाणी असं असतं, अल्केन कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील ना तर त्यांना सॅच्युरेटेड असं म्हटलं जातं. मी तुम्हाला एकच एक्झाम्पल सांगतो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर मी घेतला तर या अल्किनमध्ये डबल बॉन्ड येतो. हा डबल बॉन्ड आहे. किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड घेतलं ना तर यांना आपण अनसॅच्युरेटेड असं म्हणतो. तर अल्केन असे अनसॅच्युरेटेड नसतात. अल्केनमध्ये सगळे बॉन्ड आहेत नाही, ते असे सिंगल बॉन्ड असतात आणि त्यामुळे त्यांना आपण सॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हटलं जातं. एवढे 3 वर्ड आहेत. ॲलिफॅटिक म्हणजे ओपन चेन, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि हायड्रोकार्बन म्हणजे कंपाऊंड्स कंटेन हायड्रोजन अँड कार्बन आणि म्हणतात अल्केन. आपण हे उद्या कंटिन्यू करू. उद्या एक नोटबुक समोर ठेवली तरी चालेल की तुम्हाला अल्केनचे 10 पर्यंत 10 मेंबर झालेत. आपल्या 11वीला 20 मेंबर आहेत. मी तुम्हाला उद्या एक 100 मेंबर किंवा 150 मेंबर सांगतो आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. आपण आजच्या दिवस थांबूया.